की स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतरही स्वातंत्र्यापूर्वीच्याच अडचणी जर आजपर्यंत आपल्या मराठवाड्यात असेल, विदर्भातील असेल लोकांना जर सहन करावं लागत असतील, कुठंतरी वाईट वाटलं आणि मग तो लढा अजून तीव्र झाला. 10वी पर्यंतचं शिक्षण खेड तालुक्यामध्ये झालं. बरोबर. परंतु ज्यावेळी मला 11वी 12वी चांगल्या कॉलेजचे ज्या शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली त्यावेळेस मला समजलं की खेड तालुक्यामध्ये एकही चांगलं कॉलेज नाही. नुकतीच आषाढी एकादशी झाली आणि तुम्ही तेव्हा एक खूप वेगळा उपक्रम घेतला होता, वारी खेड आळंदीची. काय होता उपक्रम, म्हणजे कुठल्या पक्षाकडं तुमचा कल होता किंवा असं वाटलं की अरे नाही यांचं काम जेन्युइन आहे किंवा इथं जावं असं काही वाटलं, किंवा कुणाची विचारसरणी आवडत होती, कुणाची वर्किंग ऑफ स्टाईल आवडत होती असं काही? आणि असं पूर्वी म्हटलं जायचं की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, थोडं त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे किंवा अशा काही गोष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी विकास खुंटलेला आहे. परंतु मी माझ्या तालुक्यामध्ये त्यापेक्षाही भयानक परिस्थिती बघितली. ग्रामपंचायती नगर परिषदा झाल्या, लक्षात घ्या, ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं, पण ग्रामपंचायतीमध्ये मिळणाऱ्या सोयीचं रूपांतर नगर परिषदांच्या सोयीमध्ये होऊ शकलं नाही. गायरान जमिनींबाबत, घरांच्या त्या अतिक्रमणावर तुम्ही एक उपक्रम राबवलात आणि ज्याला सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं. तो काय होता सगळा पॅच? ACZ सारखा चांगला प्रकल्प त्या ठिकाणच्या, मी म्हणेल म्हणजे मी अगदी स्पष्टपणे म्हणू शकतो की त्या ठिकाणच्या जुन्या, त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या त्या राजकारणामुळे त्या प्रकल्पाची वाताहत झाली. महाराष्ट्रातील तरुण, मराठी तरुण किंवा माझ्या मतदारसंघातील तरुण हा नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा बनवायचा आहे मला. त्यामुळं त्या ठिकाणी तरुण नोकरी देणारे बनतील. अजूनही तरुणांना नोकरी मागावी लागते, हे कुठेतरी दुर्दैव आहे. 4-5 वर्षापासून तुम्ही काम करताय. बरं, तुम्ही काम करत नाहीये, तुम्ही त्याचं रिझल्ट पण दाखवलेलं आहे. जसं तुम्ही अनेक उपक्रमांचं दाखवलंय, त्या लोकांची तुम्ही जाणून घेतलंय आणि हे सगळं असताना कोणतरी आपल्या पुढे जातो आणि फोटो काढून काहीतरी वेगळंच प्रेझेंट करतो आणि ज्याच्यावर जनता अनेकदा निवडणुकीच्या वेळेला विश्वास ठेवते. तर मी काहीतरी एक उद्देश घेऊन आलेलो आहे. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी मला काही पदांपर्यंत नक्कीच जावं लागेल, यामध्ये काही शंका नाही. परंतु मला फक्त त्या पदापर्यंत जायचंय म्हणून या मार्गावर मी आलेलो नाही, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नाही थांबायचं. जोपर्यंत या लोकांचे प्रश्न नाही सुटणार तोपर्यंत मयूर दौंडकर तू थांबायचं नाही हे मनाला सांगत राहिलो आणि लढत राहिलो. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पॉलिटिकल महाराष्ट्राच्या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये, अर्थात वेध विधानसभेचामध्ये. नुकतीच लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि आता सगळीकडे विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे. या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ, तिथल्या अडचणी आणि तिथलं उगवतं नेतृत्व यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आम आदमी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर मगन दौंडकर. चला तर मग त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. मला खरं तर पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही मूळचे शेतकरी कुटुंबातले आहात, शिवाय उच्च शिक्षित आहात आणि आता राजकारण, या तिन्ही कॉम्बिनेशनकडे कसं बघता तुम्ही? शेतकरी म्हणाल तर आता शेतकऱ्याच्या घरात जन्म घेण्याचं भाग्यच म्हणावं लागेल. शेतकऱ्याच्या घरामध्ये मी जन्म घेतला. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंब जरी शेतकरी असलं तरी आईवडिलांचे संस्कार होते आणि आईवडिलांची एक इच्छा असते की आपल्या मुलाने, प्रत्येक शेतकऱ्याच्या आईवडिला म्हणजे शेतकऱ्याचे जे आईवडील असतात, शेतकरी घराणं असतं, प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा कुठेतरी या शेतीतून बाहेर निघून कुठेतरी उच्च शिक्षण त्याने घ्यावं, कुठेतरी चांगली नोकरी करावी, व्यवसाय करावा. त्याच्यामधून उच्च शिक्षणाकडे आलो आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर थोडंसं आपल्या बुद्धीचा ज्यावेळी विकास होतो आणि आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराकडे जेव्हा बघतो तर कुठेतरी त्रुटी दिसतात, कुठेतरी काहीतरी कमी दिसतं, काहीतरी आपण वेगळं करू शकतो का असे प्रश्न मनाला विचारावे वाटतात. आणि मग तिकडं तो प्रश्न विचारता विचारता कुठेतरी राजकारण आणि मग या सगळ्याकडे येण्याचा एक इच्छा मनामध्ये निर्माण झाली की आपण काहीतरी वेगळं करू शकतो. या विश्वासाच्या जोरावर पुन्हा मग राजकारणात आलो, असं आहे. तर पण मला त्याच ठिणगीबद्दल किंवा त्या स्पार्कबद्दल विचारायचं आहे. कॉलेज जीवनात एक असं असतं की ते सळसळतं रक्त असतं. असा कुठला प्रसंग घडला का कॉलेज जीवनात, किंवा असं वाटलं की अरे नाही हे आपलं फील्ड नाही आहे, किंवा उच्च शिक्षण घेऊन जनरली परदेशी जाणे, मोठ्या पगाराची नोकरी मिळवणे, स्वतः काहीतरी व्यवसाय सुरू करणे, हे सगळी स्वप्न असताना अचानक तुम्हाला एक दिवशी असं वाटलं की अरे नाही, माझी खरी जागा किंवा माझी खरी तळमळ ही समाजासाठी आहे, ज्या समाजाचं आपण देणं लागतो. तर अशी कुठली ठिणगी किंवा असा कुठला क्षण प्रसंग काही आठवतोय का? हो, नक्की ना. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 10वी पर्यंतचं शिक्षण खेड तालुक्यामध्ये झालं. बरोबर. परंतु ज्यावेळी मला 11वी 12वी चांगल्या कॉलेजचे ज्या शिक्षणासाठी जाण्याची वेळ आली त्यावेळेस मला समजलं की खेड तालुक्यामध्ये एकही चांगलं कॉलेज नाही. म्हणजे आहेत
1-2 कॉलेजेस आहेत, पण जे त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं शिक्षण हवं आहे ते शिक्षण नसल्यामुळं मला पुण्यामध्ये यावं लागलं. पुण्यामध्ये आल्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण झालं. पुन्हा इंजिनिअरिंग करायची होती. मग इंजिनिअरिंग करण्यासाठी मी चांगलं कॉलेज शोधत होतो. पुन्हा मी माझ्या खेड तालुक्याकडे गेलो, म्हणजे माझ्या भागामध्ये गेलो. तर तिथं उच्च शिक्षणासाठी एकही मला कॉलेज दिसलं नाही. म्हणजे अगदी बेसिक म्हणजे शिक्षण, आपण ज्याला भारत देशामध्ये साक्षरता आणायची आहे असं प्रत्येक वेळी आपण म्हणतो, आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि साक्षरता आली पाहिजे. तर त्या मुद्द्यावर मी विचार केला की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला, या भागातील एका तरुणाला शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं, तर हाच माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता की मग माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या विभागामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये का नसावं एक चांगलं उच्च शिक्षणासाठीचं कॉलेज. इंजिनिअरिंग असू द्यात किंवा मग तुम्ही मेडिकल असू द्यात, असे कॉलेजेस का नसावेत. मग हाच एक स्पार्क म्हणा तुम्ही ज्याला, की माझ्या भागामध्येही कुठंतरी चांगल्या सुविधा शिक्षणाच्या झाल्या पाहिजेत, म्हणून कदाचित इकडे आलो. राजकारणात आल्यानंतर, आताचं राजकारणाबद्दल बोलायला नको, सध्याचं जे समीकरणं सगळी बदलत आहेत, पण जे पूर्वीच्या राजकारणात आपण थोडं बोलू, जेव्हा तुमच्या कॉलेज जीवनाचा काळ होता आणि जेव्हा तुम्हाला वाटत होतं की राजकारणात जावं, तेव्हा कुठल्या पक्षाकडं तुमचा कल होता, किंवा असं वाटलं की अरे नाही ह्यांचं काम जेन्युइन आहे किंवा इथं जावं असं काही वाटलं, किंवा कुणाची विचारसरणी आवडत होती, कुणाची वर्किंग ऑफ स्टाईल आवडत होती, असं काही? नक्की. म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याआधी कळत नकळत आपल्यावर काही गोष्टींचा प्रभाव येत असतो. बरोबर. म्हणजे आपण जरी राजकारणाचे घटक नसलो किंवा आपण कुठल्याही प्रकारच्या पार्टीचे कुठलेही कार्यकर्ते नसलो, तरी पण ज्या गोष्टी आपल्या सभोवताली आजूबाजूला घडत असतात, त्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव कुठेतरी तुमच्यावर होत असतो. मग ज्यावेळी शाळेमध्ये शिक्षण घेत होतो किंवा इंजिनिअरिंग किंवा मग 11वी-12वी ह्या सगळ्या कॉलेज लाईफमध्ये कुठेतरी काहीतरी आंदोलनं घडत होती, तुम्हाला माहिती असतं. म्हणजे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक आंदोलन म्हणजे जे अण्णा आंदोलन ज्याला आपण म्हणतो. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांनी जे इंडिया अगेन्स्ट करप्शन ही हा जो आवाज दिला होता आणि दिल्लीमध्ये जंतर मंतरला जी एक चळवळ उभी केली होती, त्या चळवळीचा मोठा प्रभाव मी म्हणेल की जरी मी राजकारणाशी त्यावेळी संलग्न नव्हतो, परंतु त्या गोष्टींचा प्रभाव कुठेतरी माझ्यावर होता. आणि त्याच गोष्टींचा विचार करता करता एक व्यक्ती म्हणून अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव नेहमीच माझ्यावर राहिला. आणि तो प्रभाव कसा पडला तर त्यांच्या वर्किंग स्टाईलनेच पडला. की तुम्ही जे मला विचारलं की कोणाच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे तुम्ही राजकारणात आलात, तर एक सर्वसामान्यांचा नेता कसा असावा, सर्वसामान्य लोकांसाठी काय विजन्स असावेत, सर्वसामान्यांचा विचार करूनही राजकारण केलं जाऊ शकतं. तर हे सगळं बघितलं आणि मग अरविंद केजरीवालांचा विचार कुठेतरी मनामध्ये रुजला आणि म्हणून आम आदमी पार्टीकडे थोडासा कल आला. माझ्या मते तोच एक काळ होता जेव्हा अण्णा हजारेंचा तुम्ही आता रेफरन्स दिला किंवा अरविंद केजरीवालांचा रेफरन्स दिला, की त्या तरुणांना जागं करणं खरं तर हेच होतं, कारण हे तरुण राजकारणात आली पाहिजेत. माझ्यामध्ये असा त्यांचा पहिला मोठो होता. पण तो दिवस ते आज युवा प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी 2020 मध्ये जेव्हा तुमच्यावर आली, ते ट्रान्झिशन, तो प्रवास कसा होता? म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही मला विचारलं की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, यापेक्षाही महत्वाची एक गोष्ट आहे की सर्वसामान्य घराण्यातील तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. आणि राजकारण म्हटलं की बऱ्याच जणांचा समज असा असतो की ते पैसे असल्याशिवाय करता येऊ शकत. बरोबर. हाच जो एक समाजामध्ये एक जो पायंडा पडलेला होता, तो पायंडा मोडण्याचं काम अरविंद केजरीवालांनी केलं. म्हणजे अगदी सफाई कामगाराच्या मुलाला असू द्यात किंवा मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या एखाद्या मुलाला असू द्यात, त्याला आमदारही एक व्यक्ती करू शकतो असं वातावरण आम आदमी पार्टीने निर्माण केलं. त्यामुळे सर्वसामान्य तरुणांना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम केल्यामुळे आम आदमी पार्टीकडे यायचा विचार केला. बरोबर. पण मी पुन्हा त्याच माझ्या प्रश्नाकडे जातोय की ती जबाबदारी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही ठरवलं की आम आदमी पार्टीत जायचं, त्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात केली आणि ते प्रदेशाध्यक्षापर्यंतची जबाबदारी, या प्रवासाकडे तुम्ही कसं स्वतःला बघता की कसा होता हा प्रवास? हा प्रवास म्हणजे सांगायचं झालं ना तर खूप खडतर पण होता, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही. बरोबर. तर खेड तालुक्याचा युवा आघाडीचा समन्वयक, बरोबर, ते आज त्याच पार्टीच्या त्याच पक्षाच्या युवा आघाडीचा प्रदेशाध्यक्ष. इथपर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर सुरुवातीला मी सांगितलं की राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे लोकांमध्ये जात होतो. खेड तालुक्याचे प्रश्न समजावून घेण्यासाठी ज्यावेळी लोकांकडे जात होतो तर अनेक प्रश्न अनेक जणांच्या मनात येत होते. म्हणजे आपण जसं सांगितलं की एक समाजामध्ये पायंडा असतो की राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती ज्यावेळी राजकारणात येतो आणि तो कुठेतरी जाऊन लोकांना भेटतो, लोकांना काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, लोकांना आपले विचार सांगून त्या विचारधारेशी संलग्न होण्याची विनंती करतो, तर त्यावेळी कुठेतरी अडचणी नक्कीच येतात. परंतु
मनामध्ये एक विश्वास होता की एक ना एक दिवस आपण या परिस्थितीला नक्की बदलू. आपल्या सोबतही काही लोक येतील, आपल्या भागातील लोक येतील आणि आपल्या विचारधारेशी एकरूप होऊन या विचारधारेमध्ये, या चळवळीमध्ये सहभागी होतील. मग हा विचार मनामध्ये धरून अनेक कार्यक्रम मतदारसंघामध्ये केले. म्हणजे तुम्हाला एक कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर युवा संवाद नावाचा एक कार्यक्रम केला. मला त्यावेळी विश्वास बसत नव्हता की एक विजन असलेला एखादा कार्यक्रम किंवा एखादा एक मुद्देसूद कार्यक्रम जर तुम्ही राजकारणामध्ये घडवून आणला तर लोक त्याला किती प्रतिसाद देऊ शकतात. तर तो कार्यक्रम हाऊसफुल झाला. म्हणजे खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये मी तुम्हाला सांगतो की एक सभागृहामध्ये गर्दी होते, परंतु त्या सभागृहामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी करण्याचं काम त्या माध्यमातून केलं आणि पक्षाला पण कुठेतरी काम करण्याची पद्धत पटत गेली. वरील सर्व नेतृत्वांनी, पक्षश्रेष्ठींनी विश्वास टाकला. त्यानंतर ज्यावेळी पक्षांतर्गत संघटना बांधणीची कामं करायचं ज्यावेळी संधी मिळाली तर हळूहळू स्वराज्य यात्रा असेल किंवा मग काही सभा असतील, काही ठिकाणी काही मोहिमा असतील, काही असे अनेक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. त्या काम करण्याच्या पद्धतीवरून मग दिल्लीवरून असेल किंवा वरिष्ठ नेत्यांकडून असेल, अरविंद केजरीवालांकडून असेल, एक चांगला एक विश्वास माझ्यावर टाकण्याचा त्यांनी काम केलं आणि त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी आज तुमच्या समोर बसलो. मला पुन्हा एकदा तुमच्यात मगाच्या वाक्यातला एक शब्द ज्याच्यात मी अजूनही अडकलोय ते म्हणजे तुम्ही म्हणालात की माझ्या मतदारसंघात एक चांगलं कॉलेज नव्हतं जिथं तुम्हाला असं वाटलं की अरे एक चांगलं महाविद्यालय आपण नाही बांधू शकत त्या तरुणांसाठी ज्याच्यासाठी आपण करतो. खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे की इतका पारंपरिक मतदारसंघ, इतके प्रस्थापित लोक, इतके वर्ष काम करणारे लोक आणि एक चांगलं कॉलेज असू शकत नाही. आणि आज जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली, पुन्हा तुम्ही लोक जमवायला सुरुवात केली, पुन्हा दिल्लीवरून आता जसं तुम्ही सांगितलं तेव्हा तुमच्याकडे नवीन जबाबदारी आली. तर हा प्रवास जेव्हा शून्यात आपण स्टार्टअप म्हणतो, हल्ली तरुणांमध्ये एक शब्द फार आहे स्टार्टअप, तसं हे एक नवीन प्रकारचं पॉलिटिकल स्टार्टअप होतं असं मला वाटतं. तिथं ते तुम्ही केलं. तर या अडचणींमध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये कुठली अडचण आली का? लोकांनी असं का वाटलं की तुमच्याबरोबर जावं, किंवा असा कुठला पॉईंट होता जेव्हा तुम्हाला वाटलं की त्या लोकांना वाटलं की अरे नाही, ह्याच्यात काहीतरी स्पार्क आहे, ह्याच्यात काहीतरी वेगळी ठिणगी आहे, या माणसाबरोबर आपण जायला पाहिजे, याला पाठिंबा दिला पाहिजे, आणि म्हणून तर याला गर्दी झाली सभागृहात? बरोबर. काय होतं माहिती आहे का की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही कोणत्या लोकांचं नेतृत्व करता, कोणाचं नेतृत्व करता. तुम्ही जे पीडित असतात, ज्यांना समस्या असतात, त्यांचं ज्यावेळी नेतृत्व करतात, त्यांच्या प्रश्नांना घेऊन कुठेतरी आवाज उचलतात आणि आवाज उचलत असताना त्या लोकांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे असं त्यांनाही माहिती असतं आणि त्या गरजेसाठी, त्या समस्येसाठी, त्यांच्या त्या अडचणीसाठी कोणीतरी झगडतंय, कोणीतरी समाजामध्ये असा व्यक्ती आहे की जो त्यांचे प्रश्न घेऊन सरकारला प्रश्न विचारतोय, सरकारसमोर एक आवाज उचलतोय. तर मग लोक आपोआपच सोबत येतात. कारण तुम्ही बघा, म्हणजे आता तुम्ही म्हणलात की एक कॉलेज नव्हतं, असे अनेक प्रश्न खेड तालुक्यात होते. शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, महिलांचे असतील, तरुणांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, कष्टकऱ्यांचे असतील, पददलितांचे असतील, आणि हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न ज्यावेळी घेऊन मी सरकारसमोर एक आवाज उचलण्याचा प्रयत्न करत होतो, एक कुठेतरी लढा उभा करण्याचा प्रयत्न करत होतो, तर हे लोक कुठेतरी ऑब्झर्व करत होते. तर लोक ज्यावेळेस बघतात की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करते तर लोक आपोआप येतातच. मला दुसरं एक अजून एक विचार असं वाटतं की अशी एक जुनी म्हण आहे आपल्याकडे, शीतावरून भाताची परीक्षा. तुम्ही तुमच्या भागामध्ये लहानाचे मोठे झाला, तुम्ही तिथं शिक्षण घेतलं, तुम्हाला इतकी तळमळ आहे त्या लोकांसोबत काम करण्यात, पण त्याच्यावरनं महाराष्ट्राची परीक्षा न करता तुम्ही महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी फिरलात, अभ्यासासाठी फिरलात. तिथली ऑब्झर्वेशन काय होती, तिथले प्रश्न काय तुम्हाला वाटले? महाराष्ट्र दौरा पण तुम्ही मध्ये जो केलात त्या सगळ्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र दौऱ्याबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळी मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली त्यापूर्वी पक्षाने काही कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेले होते. त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो. म्हणजे तुम्ही मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यानंतर तुम्ही कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी फिरलेलो आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरत असताना आमचा हा संबंध हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत येतो. अगदी बरोबर. आम आदमी पार्टी बेसिकली अशा लोकांची पार्टी आहे की जी म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार करते. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या घटकापर्यंत ज्यावेळी जायचो तर आमचे प्रश्न हे नेहमीच सामान्य लोकांच्या त्या रोजच्या जीवनाशी निगडीत असायचे. तर त्याबद्दलच्या अनेक समस्या महाराष्ट्रात जाणवल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दल ज्ञान आहे, परंतु कुठंतरी असं वाटलं की राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतायत
की या ठिकाणी ज्या लोकांनी एवढ्या वर्ष सत्ता उपभोगली त्या लोकांनी हे करणं गरजेचं होतं. म्हणजे अतिशय बेसिक, म्हणजे तुम्ही आजही मला वाईट वाटतं या गोष्टीचं की स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतरही स्वातंत्र्यापूर्वीच्याच अडचणी जर आजपर्यंत आपल्या मराठवाड्यात असेल, विदर्भातील असेल लोकांना जर सहन कराव्या लागत असतील, कुठंतरी वाईट वाटलं. आणि मग तो लढा अजून तीव्र झाला. त्यामुळे अजून उमेद आली की काम करावं लागेल, या लोकांसाठी आपल्याला झगडावं लागेल. म्हणूनच काम अजून स्पीडने आम्ही अजून सुरू केलं. एकीकडे आपण महाराष्ट्र दौऱ्याबद्दल बोलतोय, नुकतीच आषाढी एकादशी झाली आणि तुम्ही तेव्हा एक खूप वेगळा उपक्रम घेतला होता, वारी खेड आळंदीची. काय होता उपक्रम? म्हणजे कारण आपण एकीकडे वारी बघतो की देहूपासून जी पंढरपूरला जाते लोक आपली शेतीची वगैरे कामं सोडून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वगैरे जात असतात. एकीकडं ती मनात श्रद्धा असते, भाव असतो. वारी खेड आळंदीची करताना तुमच्या मनात काय भाव होता? काय भावनेने सगळे केलं तुम्ही उपक्रम? आता तुम्हाला जसं माहिती आहे की सध्या माझा जो खेड आळंदी मतदारसंघ आहे किंवा खेड तालुका आहे, या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत. तुम्ही आता म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये आता विधानसभेचे वारे ज्यावेळी वाहू लागलेले तर त्यावेळी काही इच्छुक उमेदवार असतील किंवा इतर उमेदवार असतील, बरोबर, त्यांनी कुठेतरी लोकांना दर्शन यात्रेसाठी काही बसेस काढल्या. बरोबर, याबद्दल मला नंतर माहिती मिळाली. पण त्याचपूर्वी मी विचार केला होता, मनामध्ये एक असा काहीतरी संकल्प होता की आपण का आपल्या मतदारसंघातील, आपल्या तालुक्यातील लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये का नाही जावं. तर त्यावेळीच ज्यावेळी आता एकादशी आली, तर एकादशी आल्यानंतर तो एक स्तुत्य उपक्रम मनात आला की चला, जर सगळे लोक पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जात आहेत तर मग आपण कुठेतरी या जनतेमध्ये जाऊयात, जनतेमध्ये आपण पांडुरंग शोधूयात. आणि शेवटी देवानेच सांगितलं की माणसामध्ये देव आहे, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आम्ही कुठेतरी त्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, तिथं काम करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत, तिथं काम करणाऱ्या कष्टकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला. अगदी गावच्या पारावर असेल, गावच्या ग्रामदैवताच्या मंदिरात असेल, शेताच्या बांधावर असेल किंवा कोणाच्या घरी असेल, प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. जी लोक भेटली त्या लोकांशी चर्चा केली, त्या आसपासच्या परिसरातील भागातील जे काही प्रश्न असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण किंवा काही निवडणुका असतील किंवा लोकांना फक्त निवडणुका आल्यानंतर एकदम यांचं कुठेतरी लोकांना काहीतरी आमिष दाखवण्यापेक्षा मी विचार केला की आपण लोकांमध्ये जाऊयात, आपण लोकांचे प्रश्न जाणून घेऊयात. म्हणूनच त्याला खेड आळंदीची वारी किंवा वारी खेड आळंदीची असं मी ते टॅगलाईन केलं. आपली वारी आपल्या दारी. शेवटी मी विचार केला की या जनतेमध्ये पांडुरंग शोधूयात आणि त्या जनतेचे प्रश्न जर मी कुठेतरी 1% जरी सोडवण्यासाठी तिथं मी ठरलो योग्य, तर मग त्याचा काहीतरी एक चांगला इम्पॅक्ट येऊ शकतो या भागासाठी, म्हणून मी वारी खेड आळंदीची केली. म्हणजे मला असं गमतीनं तुम्ही म्हणाला तसं असं वाटतं की आपण पांडुरंगाला म्हणतोय की तो विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेले आहेत. आणि आज सध्याचे राजकारणी किंवा सध्याचं जर आता परिस्थिती बघितली, ज्यांनी इतक्या वर्षात मतदारसंघात काही केलेलं नाही ते बहुतेक कमरेवर हात ठेवून असेच उभे आहेत. आणि असा तुमच्या मनात एक भाव येतो की तो गाभाऱ्यातला देव बाहेर येऊ देत, त्या भाविकापर्यंत भेटू देत आणि त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊ देत. आणि म्हणून तुम्ही पण त्याच्यातली ऑब्झर्वेशन काय होती? कारण तरुण तुम्ही स्वतः आहात, तुम्हाला त्या तरुणांचे प्रश्न अधिक चांगले समजतात, तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात, महिला आणि शेतकरी, म्हणजे यात एक जनरल मला ही 3 ऑब्झर्वेशन जरा तुमच्याकडनं ऐकायची आहेत. म्हणजे तुम्ही म्हटलात ना, तर खेड तालुक्यामध्ये मी प्रत्येक गाव आणि त्या गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वाडीपर्यंत गेलेलो आहे. त्या प्रत्येक गाव आणि वाडीपर्यंत गेल्यानंतर मी तिथल्या महिलांशी बोललो, मी तिथल्या तरुणांशी बोललो, मी तिथल्या शेतकऱ्यांशी बोललो. प्रश्न खूप आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा लिहिणे आणि त्या लिहिलेल्या प्रश्नावर एक मोठं ॲनालिसिस करणे, त्याचं एक मोठं काहीतरी लिहून एक त्याला आयडेंटिफाय करून त्याच्यावर एक विश्लेषण देणे, असे मोठे मोठे प्रश्न आहेत. म्हणजे वाईट वाटतं की माझा जो तालुका आहे तो 70% तालुका हा आदिवासी भाग आहे. तर त्या आदिवासी भागामध्ये मी ज्यावेळी फिरत होतो तर त्यावेळी अगदी बेसिक, ज्याला आपण सामान्य मूलभूत गरजा म्हणतो, म्हणजे वीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, याची दुरावस्था मला बघायला मिळाली. जर वीज गेली तर ती वीज 5 दिवसांनी येते, अशीही मी काही गावं आणि वाड्या वस्त्या पाहिल्या. मागच्या 4 महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं, अशीही काही मी गावं बघितली. म्हणजे अगदी 1 हंडा पाणी भरायचं असेल तर 2-2 तास पायपीट करावी लागते आणि मग डोक्यावर तो 1 हंडा पाणी घेऊन घरी यावं लागतं, असंही मी बघितलं. त्यानंतर 70% भाग हा आदिवासी असताना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा कुठल्याही प्रकारची चांगली किंवा नाहीच मी म्हणेल, ती मला बघायला मिळाली. त्या
संपूर्ण लोकसंख्येच्या 50% लोकांमध्ये मी दुर्धर आजार बघितले. म्हणजे आपण जर विचार केला की या आजारासाठी चांगल्या डॉक्टरचं कन्सल्टेशन आपण लगेच घेतो, असं असताना देखील त्या भागातला माझा जो शेतकरी आहे, त्या भागातला माझा जो कष्टकरी आहे, त्या भागात राहणारा माझा जो सामान्य नागरिक आहे, तो ते दुर्धर आजार अंगामध्ये घेऊन फिरतोय. म्हणजे असे अनेक मन हेलवणारे प्रश्न असतील, समस्या असतील, असे अनेक प्रसंग आले. ते प्रसंग येत असताना मी वाईट वाटलं त्या सगळ्या परिस्थितीकडे बघून की एवढे वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळूनही, आणि मी असं समजत होतो की महाराष्ट्रामध्ये काहीच असा एक भाग आहे की त्या भागामध्ये कुठेतरी विकास खुंटलेला आहे. आपण समजतो की पुणे, मुंबई आणि आसपासच्या ज्या काही पुणे जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इथे कुठेतरी विकास झालेला आहे. आणि असं पूर्वी म्हटलं जायचं की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, थोडं त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे किंवा अशा काही गोष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी विकास खुंटलेला आहे. परंतु मी माझ्या तालुक्यामध्ये त्यापेक्षाही भयानक परिस्थिती बघितली. पश्चिमेकडे गेलो, तिथे तर 3 धरणं असताना देखील पाण्यासाठी वणवण मी बघितली. आरोग्य सेवांची उडालेली त्या ठिकाणची सगळं परिस्थिती मी बघितली की आरोग्य सेवा, मी तुम्हाला सांगतो, मी त्या ठिकाणी व्हिडिओज केलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहेत सरकारची, ती सरकारची आरोग्य उपकेंद्र वर्ष झाली उघडलेली नाही. त्या ठिकाणी जे डॉक्टर आहेत ते कुठल्याही प्रकारे तिथे येऊन त्या लोकांची वैद्यकीय सेवा करायचं काम करत नाहीयेत. पूर्व भागात मी आलो. पूर्व भागात आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की या ठिकाणी शहरीकरण आहे, या ठिकाणी कुठेतरी सगळ्या सुविधा मिळतील. पण ज्यावेळी मी पूर्व भागातील काही गावांमध्ये गेलो, म्हणजे अगदी आमच्या पूर्वेकडे पूर, कनेरसर, वापगाव, वाकळवाडी, त्याच्यानंतर चिंचोश, गोसासी, या भागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तेच प्रश्न. म्हणजे अगदी गुरांना चारा, शेवटच्या 4 महिन्यासाठी लोकांना चारा छावण्या लावाव्या लागल्या. गुरांना पाणी पिण्यासाठी टँकर आणावे लागले. पिण्याच्या पाण्यासाठी तीच वणवण पूर्व भागातही बघायला मिळाली. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न जाणवले. तिथून थोडं शहराकडे आलो, म्हणजे खेडमध्ये आलो, चाकणमध्ये आलो, आळंदीमध्ये आलो. 3ही ठिकाणी नगर परिषद आहेत, पण 3ही ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे मला दिसले. म्हणजे मी तिकडे फिरतोयच, मी तिकडे काम करतोय, प्रत्येक नागरिकाला ते जाणवतील. त्या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न एवढा मोठा आहे, त्या ठिकाणी एवढी मोठी MIDC असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाहीये. कुठेही तुम्ही जा, चाकणमध्ये जा किंवा राजगुरुनगरमध्ये जा किंवा आळंदीमध्ये जा, तुम्हाला स्वच्छता नावाचा हा जो शब्द आहे कुठेतरी तो फेल झालेला, स्वच्छ झालाय तिथनं. या नगर परिषदा ज्या होत्या, एक टर्म आधी ह्या ग्रामपंचायती होत्या, ग्रामपंचायती नगर परिषदा झाल्या. लक्षात घ्या, ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं, पण ग्रामपंचायतीमध्ये मिळणाऱ्या सोयीचं रूपांतर नगर परिषदांच्या सोयीमध्ये होऊ शकलं नाही. ते दुर्दैव जाणवलं. मतदारसंघामध्ये 3.5 लाखच मतदार आहेत, पण राहणारी लोक 12 ते 15 लाख आहेत. त्या लोकांसाठी जी काही सुविधा, ज्या सुविधा देणं गरजेचं आहे, त्या दिलेल्या मला कुठं जाणवल्या नाही. असे अनेक प्रश्न मला जाणवले या वारीमध्ये. फक्त ते प्रश्न जाणून घेण्यासाठी फिरत नव्हतो, तर त्याच्यावर काही उत्तरं मिळत आहेत का, त्याच्यावर काही उपाययोजना आपण करू शकतो का, त्याच्यावर काही एक विजन आपण जर मांडलं तर ते सक्सेस होऊ शकतं का. तर हे या सगळ्या चर्चेसाठी मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये फिरत होतो. बऱ्याचशा लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. काही लोकांनी तर अगदी जुन्या काळामध्ये घडलेल्या घटनांपासून आता येणाऱ्या काळात काय घडलं पाहिजे याच्याबद्दल ज्ञान दिलं, अवगत केलं. बरीचशी लोक आमच्यासोबत कामं करण्यासाठी तयार झाली. बऱ्याचशा लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे संपर्क आम्हाला दिले की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. बऱ्याचशा लोकांचे संपर्क आल्यामुळे तालुक्यामध्ये अनेक लोकांशी आता आपला 1-to-1 संपर्क जो आलेला आहे, ती लोक आमच्या सोबत काम करणार. येणाऱ्या काळात ती सोबत असतील, त्यांना घेऊनच आपण त्यांचेच प्रश्न सोडवणार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीनं ते चित्र माझ्या डोळ्यासमोर मांडलं, म्हणजे पुण्यात आपण असताना आणि इतक्या सगळ्या फॅसिलिटीज असताना आणि पुणे जिल्ह्यातच पुणे शहरापासून काही अंतरावर, किलोमीटरवर असणारे इतके भयानक प्रश्न असतील याची खरंच कल्पना करू शकतो. आणि असं वाटणारही नाही. एकीकडं औद्योगिक नगरी म्हणतो इतका विकास, SEZ सारखे प्रकल्प, आणि एकीकडं तुम्ही म्हणताय आदिवासी भाग. ही का कॉन्ट्रोवर्सी अशी वाटत असेल तुम्हाला, इतकी मोठी कॉन्ट्रोवर्सी तिथं? 100%. मग तुम्ही एक विचार करा, तुम्ही पुणे खूप लांबची गोष्ट सांगताय, पुणे 30 किलोमीटरवर, पण पिंपरी चिंचवड शहर हे माझ्या मतदारसंघाला, माझ्या तालुक्याला अगदी बॉर्डरवर आहे. बरोबर. म्हणजे मध्ये फक्त एका नदीचाच त्या ठिकाणी अंतर आहे. तर त्या नदीच्या अंतरानंतरचा भाग आणि नदीच्या पलीकडचा भाग, ज्यावेळी आपण पिंपरी चिंचवडमध्ये येतो त्यावेळेसची परिस्थिती, आणि तुम्ही अचानक पिंपरी चिंचवड सोडून ज्यावेळी खेड तालुक्यात येतात त्या ठिकाणची परिस्थिती, त्या ठिकाणी आलेली MIDC, त्या ठिकाणी असलेले प्रकल्प, तुम्ही आता SEZचा ज्या ठिकाणी उल्लेख केला, SEZ सारखा चांगला प्रकल्प त्या ठिकाणच्या
मी म्हणेल, म्हणजे मी अगदी स्पष्टपणे म्हणू शकतो की त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या त्या राजकारणामुळे त्या प्रकल्पाची वाताहत झाली. त्या ठिकाणी झालेल्या प्रकल्पाचा ज्या स्थानिक नागरिकांना फायदा होणार होता तो झाला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेला, पण त्याचे मोबदले अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्या ठिकाणी ज्या सुविधा येणार होत्या, ज्या MIDC मध्ये ज्या आसपासच्या लोकांना लाभ क्षेत्रामध्ये लाभ होतो, तो कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नाहीये. अगदी शहर एका बाजूला आणि ग्रामीण भाग एका बाजूला, आणि त्या ग्रामीण भागामध्ये कुठंतरी ओझरत्या स्वरूपात शहरातल्या सुविधा यायला पाहिजे होत्या. शहरीकरणाचा प्रभाव त्या मतदारसंघावर, त्या तालुक्यावर पडायला पाहिजे होता, तो पडलेला दिसत नाही. आणि ही कॉन्ट्रोवर्सी असण्याचं एकमेव कारण मला असं जाणवतं की कुठेतरी या मागे ज्या लोकांनी या मतदारसंघावर राज्य केलं त्यांचं कुठेतरी व्हिजन कमी पडलं असं मला वाटतं. कमी पडलं असं वाटतं म्हणण्याचं हे चित्र आहे डोळ्यासमोर. मला तर वाटलं की ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे तुम्ही सगळी सांगताय ती, कारण तुम्ही स्वतः फिरलेला आहे, तुम्ही वाड्या वस्त्यांपर्यंत गेलाय, तुम्ही त्या लोकांशी बोललाय, आणि हे लोकांच्या पण मनात आहे. म्हणजे हे तुम्ही आता चित्र उभं करताय असं नाही, हे लोकांच्या मनातलं चित्र आहे. नक्की. तुम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातले आहेत, मी अजून म्हणेन तुमचे पाय जमिनीवर आहेत म्हणून तर तुम्ही एवढं सगळं फिरताय. गायरान जमिनींबाबत, घरांच्या त्या अतिक्रमणावर तुम्ही एक उपक्रम राबवलात आणि ज्याला सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडलात. तो काय होता सगळा पॅच? तुम्ही त्यावेळी ज्यावेळी सरकारने एक निर्णय किंवा एक GR आला होता, त्या GR मध्ये असं म्हटलं होतं की गायरान जमिनीवर ज्या लोकांचे घरं आहेत ती घरं, एक तारीख त्यांनी दिली होती, त्या तारखेच्या आत ती घरं जर हटवली नाही तर अतिक्रमण हटाव कायद्या अंतर्गत काहीतरी त्यांचा कायदा होता, त्या कायद्याअंतर्गत ती घरं सगळी जमीनदोस्त करण्यात येणार. विचार करा की तुम्ही 3 पिढ्या झाले एका घरामध्ये राहताय आणि त्या घरावर कुठेतरी अतिक्रमणाची कारवाई होणार आहे. बरोबर. ती कारवाई येणाऱ्या 25 तारखेच्या आत होणार आहे असं समजल्यानंतर ते कुटुंब, त्या कुटुंबातील सदस्य कशा प्रकारे घाबरले असतील. अगदी बरोबर. तर बऱ्याच घरामध्ये मी ती भीती पाहिली. बऱ्याच म्हणजे माझे नातेवाईकही असतील, माझे मित्रमंडळी असतील, यांच्याकडून मला ही माहिती मिळाली. अरे मयूर, म्हटले अशा ठिकाणी अशी घरं आहेत आणि या घरांमध्ये अतिक्रमणाची कारवाई होणार आहे. त्या क्षणी मी मतदारसंघामधल्या सगळ्या गावांची लिस्ट काढली की कुठे कुठे गायरान आहेत, त्या गायरानांमध्ये कोणाकोणाची घरं आहेत. मी त्यांना रात्री असेल अपरात्री असेल जेव्हा मला वेळ मिळाला, मी पूर्ण मतदारसंघातील, पूर्ण तालुक्यातील प्रत्येक गायरान जमिनीवर असणाऱ्या घरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो. पहिल्यांदा मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. धीर देण्याचा प्रयत्न यासाठी केला की तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर कोणी काढू शकणार नाही, हा माझा शब्द आहे. म्हटलं बरं, शब्द असण्यापेक्षा मी तुमच्यासाठी लढा उभा करेल, तुमची साथ लागेल, आणि ती साथ लागेल यासाठी मी त्यांचं कुठेतरी प्रबोधन करणं, त्यांना जागृत करणं, यासाठी मी प्रत्येक वाडी वस्तीवर गेलो. त्या ठिकाणी मी छोट्या छोट्या बैठका घेतल्या. अगदी 4-5 घरं असतील त्या ठिकाणी पण जायचं, त्यांना या निर्णय कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि या निर्णयाच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यावा लागेल, आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल, आपल्याला सरकारच्या त्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवावा लागेल, यासाठी मी लोकांना भेटलो. प्रत्येक गावोगावी गेलो. महिन्याभराचा जो काळ त्या नोटीसमध्ये होता, त्या काळामध्ये मी प्रत्येक गायरान जमिनीवर असणाऱ्या घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलो आणि तो लढा उभा केला. मोठं आंदोलन झालं. या लोकांनी देखील साथ दिली आणि त्या लोकांच्या या प्रश्नाला घेऊन आम्ही सर्वजण सरकारकडे गेलो, सरकारला निवेदनं दिली, आंदोलनं केली, आणि तुम्हाला माहितीच आहे की तो निर्णय सरकारने त्यावेळी मागेही घेतला. तर ही जी सगळी गायरान जमिनीवरची घरं असणारे लोक आहेत, आजही ते माझं कुटुंब आहे. आजही त्या लोकांना मी माझ्या कुटुंबातल्या लोकांप्रमाणे सांभाळतो किंवा मी त्यांना समजतो. ती लोक मला आजही कधी, आत्ता गायरान माझ्यासोबत, तुम्ही जर आज माझ्यासोबत जर मतदारसंघामध्ये, तालुक्यामध्ये आला तर प्रत्येक घरामध्ये तुम्ही हक्काने जाऊ शकता, हक्काने त्या ठिकाणी तुम्ही जेवायला बसू शकता. असं एक नातं तयार झालं, कुटुंब तयार झालं, आणि तो खेड तालुक्यातलं ते एक माझं मोठं कुटुंब आहे. ते मला चित्र पुन्हा दिसत होतं त्या कवितेसारखे की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा टाईप. तेव्हा माझ्या मते तुम्ही त्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिलात. एक संसार वाचवायला, घरं वाचवायला तुम्ही इतकी मोठी मदत केलीत. मला थोडंसं एक प्रश्न असा विचारायचा आहे की आव्हान जेव्हा मोठं असतं, एक समोर मोठा डोंगर दिसत असतो, तेव्हा माणूस आधीच खचतो की हा डोंगर मी कसा पार करणार. हा डोंगर आहे एक प्रकारे प्रश्नांचा, एक आव्हानांचा, एक तुमची नवी सुरुवात म्हणू, किंवा ज्या पक्षाबरोबर तुम्ही आहात त्याचा ग्रामीणमधला आत्ताचा प्रेझेन्स जर बघितला, आणि तिथले सत्ताधारी किंवा पारंपरिक काय म्हणू आपण, प्रतिस्पर्धी म्हणू किंवा त्याला समोरचं. तर असं कुठं मनातनं आतनं वाटलं खचल्यासारखं, किंवा अरे कसं करायचं, किंवा या आव्हानाला तोंड कसं द्यायचं? नक्कीच, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आव्हानं खरंच मोठी आहेत, मान्य करतो. विस्थापितांची प्रस्थापितांच्या विरोधात असणारी लढाई देखील मोठी आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय कुठल्याही प्रकारचा वारसा नसणं. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामधून कुठेतरी खडतर वाटचाल करणं, राजकीय वाटचाल करणं हे माझ्यासारख्या तरुणाला नक्कीच अवघड आहे. आणि अवघड असताना बराच वेळा प्रश्न आले, बराच वेळा कुठेतरी थांबूशी वाटलं, अडचणी आल्या, दबाव आले. पण आपण नेतृत्व कोणाचं करतो हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. आपण नेतृत्व कोणाचं करतो यापेक्षा कोणत्या प्रश्नांसाठी, त्यांच्या अडचणींसाठी आपण त्या लोकांचं नेतृत्व करतोय. आणि जर त्यांनी टाकलेला विश्वास आपल्यावर, तो आपण जर त्याला न्याय नाही देऊ शकलो तर आपण कुठेतरी फोल ठरू. म्हणून ज्या लोकांनी विश्वास टाकलाय त्या लोकांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी चालत राहावं लागेल. आणि चालत राहायचं असेल तर त्याच लोकांची जी ताकद आहे, त्या लोकांचे जे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादाच्या जोरावर कुठेतरी लढायची ऊर्जा मिळत गेली. आणि नाही थांबायचं. जोपर्यंत या लोकांचे प्रश्न नाही सुटणार तोपर्यंत मयूर दौंडकर तू थांबायचं नाही हे मनाला सांगत राहिलो आणि लढत राहिलो आणि इथपर्यंत आलो. आणि आजही प्रश्न मोठे आहेत, आव्हानं मोठी आहेत, समोर प्रश्नांचे डोंगर आहेत, आव्हानांचे डोंगर आहेत, प्रस्थापित आहेत. तरीही या सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतोय. नेतृत्व करायची संधी त्या लोकांनी मला दिलेली आहे. तर त्या संधीचं सोनं नक्की करायचं आहे म्हणून चालत राहणार. आणि इथून पुढे येणाऱ्या काळात कितीही मोठी निराशा आली, काही खचल्यासारखं वाटलं तर या लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर नक्कीच ही लढाई आपण शेवटपर्यंत घेऊन जाणार. वा वा वा. खरंय, मनानं जो माणूस खंबीर असतो तो माझ्या मते असे डोंगर सुद्धा पार करू शकतो. एकीकडे तुम्ही म्हटला प्रस्थापित मोठे आहेत आणि त्यांनी प्रश्न पण आजवर मोठे करून ठेवलेले आहेत ज्याच्यात तुम्ही लढताय. हे सगळं असताना सापशिडीच्या खेळासारखं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एक इच्छुकांची भाऊगर्दी आपण म्हणतो एकीकडं, की ते तुम्हाला कुठेतरी मागं खेचतात, पुढं करणारे लोक, फोटोसाठी पुढे येणारे लोक, असे टाईपवाले काही तयार होतात. किंवा आपण म्हणतो पावसाळ्यात मशरूम सारखे उगवतात टाईपवाले लोक. या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आता तुम्ही इच्छुक हा जो शब्द वापरला हा पूर्णपणे विधानसभा निवडणुकीशी निगडीत आहे असं मी समजतो. पण मी तुम्हाला सांगू, हा जो तुम्ही गायरानाचा मला जो प्रश्न विचारला ना, हा 4 वर्षापूर्वीचा आहे, 3 वर्षापूर्वीचा आहे. बरोबर. असं नाही, ज्यावेळी लंपी आजार आला होता तो 3-4 वर्षापूर्वीचा आहे. लक्षात घ्या. बरोबर. मी मतदारसंघामध्ये जे फिरतोय हे 4-5 वर्षापूर्वी. अगदी अगदी. म्हणजे इच्छुक हा निवडणुका आल्यानंतर तुम्ही म्हटलं की तो उगवतो, तो कुठेतरी ती गर्दी तो असतो. परंतु आपल्याला आपला मतदारसंघ, आपला तालुका हा मी पूर्वीपासून फिरतोय. आणि इच्छुकांची भाऊगर्दी जी तुम्ही म्हणताय ती निर्माण होणं साहजिक आहे. तुम्ही बघितलं असेल मागची जी लोकसभेची निवडणूक झाली, फोटोंचा जर विषय आला तर मला खूप ठिकाणी चांगल्या नेत्यांसोबत बसण्याची संधी मिळाली. अर्थातच ती माझ्या पार्टीमुळे मिळाली, पार्टीने टाकलेल्या विश्वासामुळे मिळाली. पण कुठेतरी फोटोसाठी मी त्या ठिकाणी प्रयत्नही केला नाही कधी. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की कुठल्याही नेत्यासमोर गेल्यानंतर त्या नेत्याकडून काय शिकता येते एवढंच लक्ष दिलं. त्या नेत्यासोबत फोटो आपले असावेत, त्या नेत्यासोबत कुठेतरी आपण फोटो घेऊन त्याची कुठेतरी फोटोवाली राजनीती करायचा विचार मी कधीच केला नाही. कारण आमच्या पक्षामध्ये अरविंदजी स्वतः म्हणतात फोटोवाली राजनीती नाही. म्हणजे थोडक्यात कामाचं राजकारण करायचंय, तेच मला काम की राजनीती करायची आहे. आणि फक्त निवडणुका आल्यात म्हणून काम करायचंय, म्हणून मतदारसंघात जायचंय, म्हणून लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचंय, अशी कुठलीही परिस्थिती मी माझ्या याच्यामध्ये पाहिली नाही. मी गेली 4-5 वर्ष मी मतदारसंघ फिरतोय, 4-5 वर्ष मी लोकांमध्ये जातोय, 4-5 वर्ष मी प्रत्येक व्यक्तीशी 1 to 1 करतोय, त्या व्यक्तीसोबत एक वेगळं नातं तयार करतोय. म्हणजे इच्छुक हा निवडणुकीसाठी असतो, पण आपण स्वतःला त्या मतदारसंघासाठी, त्या तालुक्यासाठी वाहून घेण्याच्या विचाराने त्या ठिकाणी गेलेलो आहे. त्यामुळं तो प्रश्न माझ्यासाठी काय म्हणजे मला वाटतही नाही की नाही. म्हणजे मला एवढाच फक्त त्याच्यातला प्रश्न होता की असं कधीतरी वाटतं फक्त बऱ्याचदा की तुम्ही जे म्हणताय मगासपासून की आपण 4-5 वर्षापासून तुम्ही काम करताय, बरं तुम्ही काम करत नाहीये, तुम्ही त्याचं रिझल्ट पण दाखवलेलं आहे, जसं तुम्ही अनेक उपक्रमांचा दाखवलंय, त्या लोकांची तुम्ही जाणून घेतलंय. आणि हे सगळं असताना कोणतरी आपल्या पुढे जातो आणि फोटो काढून काहीतरी वेगळंच प्रेझेंट करतो. आणि ज्याच्यावर जनता अनेकदा निवडणुकीच्या वेळेला विश्वास ठेवते, तो आपण काही मागच्या निवडणुकांमध्ये बघितलं. आणि जेव्हा तुम्ही सांगितलं विचारांची बैठक पक्की आहे, ज्यांचं नेतृत्व तुम्ही डोळ्यासमोर ठेवून याच्यात उतरलेलं आहे, ज्यांनी सांगितलं की फोटोचं राजकारण करू नका, त्याच्यापेक्षा जे केलेल्या विकास कामाचं राजकारण काय, त्याच्यापेक्षा जे प्रश्न तडीस नेलेत त्याचे तुम्ही फोटो दाखवा, ही विचारांची बैठक आहे. म्हणून मला तो फक्त प्रश्न विचारायचा होता. इच्छुक हा शब्द ऑफकोर्स निवडणुकीमध्ये तो जास्त येतो किंवा ज्या आता विधानसभा डोळ्यासमोर येत आहेत त्याच्यासाठी आहे. आणखीन एक मला असं विचारायचं आहे की तुम्ही आत्ताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अमोल कोल्हेंसाठी तुम्ही प्रचार केलात. असं म्हणतात की त्यांच्या विजयामध्ये सुद्धा तुमचा मोठा वाटा आहे, तुम्ही अनेक सभा गाजवल्या. कसा होता तो सगळा अनुभव? त्यांच्या विजयामध्ये माझा मोठा वाटा
होता किंवा असं लोक म्हणतात. मला स्वतःला चुकीचं वाटतं. चुकीचं म्हणण्यापेक्षा एक आघाडीचा धर्म होता. पक्षीय नेतृत्वाने मला काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या नेतृत्वाने मला सांगितलं होतं की तुम्हाला आघाडीमध्ये या नेत्यांचं काम करायचंय. त्या नेत्यांचं काम करत असताना अर्थातच अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभेतून उभे होते. फक्त अमोल कोल्हेंचंच नाही तर मी महाराष्ट्रामध्ये तब्बल 30 लोकसभा मतदारसंघांमध्ये मी प्रचार सभांना जाऊन प्रचार सभांमध्ये प्रचार करण्याचं काम केलं. म्हणजे अमोल कोल्हेंच्या त्या विजयामध्ये आपला हात होता का तर हो 100% होता. परंतु मोठा वाटा म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडलं. आपण कर्तव्य पार पाडत असताना त्या ठिकाणी आपण आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडले, हिरहिरीने मांडले. आपण त्या ठिकाणी असणाऱ्या समस्यांबद्दल आक्रमक झालो. आपण राज्यकर्त्यांनी केलेल्या चुकांबद्दल आक्रमक झालो, त्यांना प्रश्न विचारले. लोकांना त्या राज्यकर्त्यांनी केलेल्या चुकांबद्दल कुठेतरी अवगत केलं, त्याच्यावर आपण बोट ठेवलं आणि त्या आक्रमकतेला कुठेतरी उत्तर म्हणून लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण करण्याचं काम झालं. जागरूकता निर्माणही झाली आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून हे काही तुम्हाला विजय वगैरे आणि वोट वगैरे आणि तालुक्याने दिलेलं त्या ठिकाणचं लीड. म्हणजे मी फक्त खेड तालुक्यासाठी काम नाही केलं, मी पूर्ण मतदारसंघासाठी काम केलं. त्यामध्ये 6 तालुके येतात. त्या 6 तालुक्यांमध्ये जाऊन मी अमोलदादांचा प्रचार केला. अमोलदादांनी एक विश्वासही टाकला होता आम आदमी पार्टी म्हणून आणि आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तो एक आघाडीचा धर्म होता. त्यामुळे त्या ठिकाणी ती जबाबदारी म्हणून आम्ही ते काम केलं, कर्तव्य म्हणून काम केलं. तेव्हा तुम्ही धर्म पाळलात. पण मग मला असं विचारायचं लगेच एक थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे की येणाऱ्या विधानसभेत समजा जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की जिथं आपला स्वतःलाच उमेदवार तिथं उभा करायचा आहे तर त्यांच्या विरोधातच पुन्हा तुम्ही कशी राहील भूमिका तुमची? नाही, त्यामध्ये तुम्ही एक समजून घ्या, राजकारणामध्ये एक विचारधारा असते, एक पक्ष असतो आणि पक्षीय नेतृत्वाने घेतलेले निर्णय हे त्या कार्यकर्त्याने किंवा त्या पूर्ण पक्षीय संघटनेने मान्यच करायचे असतात. पक्ष नेतृत्व जी दिशा दाखवेल त्या दिशेने चालायचं असतं. मग त्यामुळे जर आमच्या पक्षाने काही वेगळा निर्णय घेतला तर आम्हाला नक्कीच काम करावं लागेल आणि आपण कोणा व्यक्तिविरोधात किंवा एक ठराविक नावाविरोधात, म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की अमोल कोल्हेंच्या उमेदवाराच्या विरोधात मला काम करावं लागेल, पण आपण एका व्यक्तिविरोधात काम नसतो करत. तर आम्ही काम त्या मतदारसंघाच्या विकासाबद्दल करणार आहे. आम्ही त्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन जनतेमध्ये जाणार आहे, ना की आम्ही कोणाचे विरोधक आहोत म्हणून पुढे जाणार. त्यामुळं त्यांच्या विरोधात काम करण्याची परिस्थिती येऊ किंवा नाही येऊ त्याने मोठा फरक पडणार नाही. पण आपण फक्त कामाच्या जोरावर किंवा त्या मतदारसंघातल्या प्रश्नांबद्दल आपलं काय व्हिजन आहे, आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींना घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे समोर कोणीही असलं किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचे उमेदवार समोर असले तरी काम करायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तुम्ही तुमच्या विभागाबद्दलचा तुमचा अभ्यास चांगला आहे, महाराष्ट्र दौरा तुम्ही केलेला आहे. एक जस्ट जाता जाता मला असा प्रश्न वाटतंय की लोकसभेचे जेव्हा निकाल हातात आले, जोपर्यंत चित्र वेगळं होतं, निकाल हातात आल्यानंतर चित्र वेगळं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते चित्र काय असेल असं तुम्हाला वाटतं? साधारणपणे ओव्हरऑल लोकांचा कल जो लोकांनी अचानक बदलला लोकसभेच्या निकालानंतर, जो अपेक्षित निकाल होता तो अपेक्षित निकाल नाही लागला हा, बरोबर, जो प्रस्थापितांसाठी. तर आता जे महाराष्ट्रातलं चित्र आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्या चित्राबद्दल आणि लोकांच्या त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा ज्या पूर्ण झाल्या नाही आहेत गेल्या काही वर्षात, तर तो कल कसा राहील विधानसभेसाठी? नक्कीच कल हा परिवर्तनाचाच असणार हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग त्याचा तुम्ही ट्रेलर म्हणू शकता. तो ट्रेलर जो आपला लोकसभेमध्ये आला तर त्या ट्रेलर नंतर आता कुठेतरी विधानसभा आलेली आणि लागूनच आलेली आहे, 3-4 महिन्याचा फरक आहे. तर तो टेम्पो नक्कीच टिकणार आहे. त्यामध्ये टेम्पो टिकत असताना लोकांनी या निवडणुका हाती घेतलेल्या तुम्ही पाहिलं. या निवडणुका कुठल्या नेत्याच्या किंवा कुठल्या पुढाऱ्याच्या कुठल्या उमेदवाराच्या हातात राहिल्या नक्कीच नव्हत्या. तर ह्या निवडणुका शेतकऱ्याने, कष्टकऱ्याने, महिलांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी हातात घेतल्या होत्या. तर निवडणुका ज्यावेळी जनतेच्या हातात जातात तर जो रिझल्ट येतो, जे परिणाम बघायला मिळतात हे नेहमीच विधायक असतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका सुद्धा जनता हातात घेणार आहे. जनतेसाठी ज्यांनी काम केलंय, जनतेच्या प्रश्नांची ज्यांना जाण आहे त्या लोकांनाच आणि त्याच उमेदवारांना, त्याच पक्षाला जनता नक्कीच कौल देईल आणि त्यांचे जनतेचे प्रश्न असतील ते सोडवण्याची संधी नक्कीच जनता देणार आहे. तुमच्या मगाशच्या बोलण्यामध्ये 2 शब्द पुन्हा मला तिथंच मी अजून अडकलो. एक आहे परिवर्तन, तुम्ही म्हणताय सारखं परिवर्तन आहे, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे प्रश्न आहेत ते आजपर्यंत आपले तसेच राहिले.
आणि जी आता परिवर्तनाची गरज आहे, तुम्ही स्वतः तरुण आहेत, एक सळसळतं रक्त असतं, त्या तरुणाला वाटत असतं की मला काहीतरी रोजगार मिळावा, मी काहीतरी चांगलं काम करावं, माझ्या स्किलचा काहीतरी वापर व्हावा, हे एकीकडं. आणि आत्ताची परिस्थिती बघितली की जिथं काय म्हणतो आपण फुकट वाटण्याची संधी, असं मी स्पष्टच बोलतो की हे खूप चालू आहे सध्याला. तर ह्या आत्ताच्या परिस्थितीकडे फक्त कुठली योजना आली की हे सगळं तुम्हाला विनामूल्य मिळणार, हे सगळं तुम्हाला फ्री मिळणार, मी योजनेचं नाव घेत नाही आहे कुठलंही, पण याकडं तरुण म्हणून तुम्ही कसं बघता? राजकारण जाऊ द्या, पण या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे तुम्हाला माहिती पण आहे की महाराष्ट्र सरकार, हो, म्हणजे आपण डायरेक्ट मुद्द्यातच हात घालूयात. बरोबर. महाराष्ट्र सरकारवर किंवा महाराष्ट्र राज्यावर आज तुम्हाला माहिती आहे खूप सारं कर्ज आहे. ज्यावेळी एखाद्या राज्यावर कर्ज असतं, म्हणजे त्या राज्याचा जो कारभार असतो तो तोट्यामध्ये असतो, तर त्यावेळी कुठेतरी सर्वात महत्त्वाचं ज्या राज्य सरकार असेल त्या ठिकाणी बसलेली लोक असतील, त्यांचं कर्तव्य असतं की सरकारला कुठेतरी फायद्यात आणावं लागतं. हो, तर त्या ठिकाणी कुठेतरी फायद्यात आणायचं सोडून सरकारच्या तिजोरीमधून अशा योजना काढायच्या आणि त्या योजनांच्या जोरावर कुठेतरी लोकांना आमिष द्यायची, लोकांना आमिष दिल्यानंतर लोकांना त्या फसव्या योजनांमध्ये फिरवायचं, हे काम आत्ता राज्य सरकारकडून सुरू आहे, मी नक्कीच म्हणेल. परंतु लोकांनी किती विश्वास ठेवायचा, लोकांनी आलेल्या त्या योजनांचा लाभ घ्यावा का? तर हो, नक्की घ्यावा, मी त्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु आपलं राज्य कशा प्रकारे 4 पावलं मागं जाते याकडे देखील लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि राज्य सरकार यामध्ये खूप मोठा त्या ठिकाणी चूक करतंय की आपलं राज्य ऑलरेडी तोट्यात असताना कुठेतरी त्या ठिकाणी फ्रीबीज वाटताय, तर ते चुकीचं आहे. आणखीन एक प्रश्न, मगाशी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोललो, महिलांच्या प्रश्नांवर बोललो, तरुणांसाठी सुद्धा मला पुन्हा असं वाटतं की तुम्ही तरुणात म्हणून पुन्हा मी तो प्रश्नाकडे येतोय. असं एकीकडे SEZ सारखा मुद्दा आहे, एकीकडे इंडस्ट्रियल हब म्हणून आता नवीन ओळख होतीये. त्या तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीनं असं काही एखादं ठोस विजन म्हणूया किंवा एखादा ठोस प्लॅन असा तुमच्या डोक्यात काही चॉकआउट केलाय का तुम्ही? मी तुम्हाला सांगू का, तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतोय अजूनही, हीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, लक्षात घ्या. म्हणजे एकीकडे महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा इंडस्ट्रियल हब माझ्याकडे, एकीकडे SEZ सारखा प्रोजेक्ट माझ्याकडे, अशा ठिकाणी सुद्धा तरुणांना आज बेरोजगारीला सामोरं जावं लागतं. हे कुठेतरी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे असं मी म्हणेल. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, माझ्या तालुक्यामध्ये एक परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे अतिशय तुम्हाला विदारक मी एक परिस्थिती सांगतो की माझ्या तालुक्यातला कुठलाही तरुण नोकरी मागण्यासाठी ज्यावेळी MIDCत जातो त्या ठिकाणी त्याचं आधार कार्ड बघितलं जातं. त्या आधार कार्डवर जर तालुका खेड जिल्हा पुणे 410 501 किंवा काय त्या ठिकाणचा पिनकोड असेल, तो जर बघितला तर त्यानंतर 1 मिनिटात सांगितलं जातं की जागा फुल झालेल्या आहे. बापरे. हे का? तर हा या तालुक्याचा तरुण आहे. मग त्या ठिकाणी त्या तरुणांचा आवाज उचलण्याचं काम कोणाचं असतं? नक्कीच अर्थात त्या ठिकाणी राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याचं असतं. पण तिथे कुठंतरी तरुणांमधून तो आवाज येतो की आम्हाला त्या ठिकाणी नोकरी मागायला गेलं, काम मागायला गेलं तर त्या ठिकाणी आम्हाला या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. माझ्याकडे आता तुम्ही विचारताय की प्लॅन काय असेल, की एक चांगला किंवा ठोस त्या ठिकाणी निर्णय काय करू शकतो आपण. मी हे सांगेल की महाराष्ट्रातील तरुण, मराठी तरुण किंवा माझ्या मतदारसंघातील तरुण हा नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा बनवायचा आहे मला. त्यामुळं त्या ठिकाणी तरुण नोकरी देणारे बनतील. अजूनही तरुणांना नोकरी मागावी लागते, हे कुठेतरी दुर्दैव आहे, पण ती परिस्थिती बदलण्यासाठी कुठेतरी नक्कीच आम्ही काम करतोय. आम्ही ठिकठिकाणी ज्यावेळी असे प्रश्न येतात, ज्या ठिकाणी कंपन्या या ठिकाणचा जो असा हा मुजोर भावनेने त्या ठिकाणी लोकांना असे मागे पाठवतात, आम्ही तिथे जाऊन आवाज उचलतो. आम्ही त्या ठिकाणी त्या तरुणांसोबत असतो. म्हणजे कुणी आम्हाला तर तालुक्यातून फोन केला की अशाच्या परिस्थितीमध्ये अशा आम्हाला त्रास होतात, आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या आधी आम्ही त्या ठिकाणी असतो. म्हणजे आम्ही पाहिजे त्या ठिकाणी आक्रमकही होतोय. बरोबर. म्हणजे तरुणांसाठी नेहमीच आक्रमकता तो एक आपला स्वभावच आहे. बरोबर. त्यामुळे येणाऱ्या काळात देखील तरुणांसाठी कसल्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला मतदारसंघात तर नक्की करू. आणि एक जाता जाता शेवटचा प्रश्न हे झालं, मगाशी आपण उलटं पण म्हणतो, एक ब्रॉडर प्रॉस्पेक्टिव्हवरनं महाराष्ट्रासाठी जर काही बोलायचं झालं तर याच प्रश्नांशी कोरिलेशनमध्ये तुम्हाला काय वाटतं, काय असायला पाहिजे दिशा किंवा कुठल्या प्रश्नांना पासून सुरुवात केली पाहिजे? तुम्हाला खरं सांगू का, आम आदमी पार्टी म्हणून याकडे मला बोलावं लागेल, कारण मी आम आदमी पार्टीचा महाराष्ट्राचा युवकचा प्रदेशाध्यक्ष. अगदी बरोबर. त्यामुळं पक्षीय धोरणानुसार तुम्ही आमचं दिल्लीमध्ये जे काही सरकार बसलेलं आहे त्या सरकारने सामान्य जनतेसाठी काय काय केलंय याचा अभ्यास दौरे करण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी जातात. त्यानंतर पंजाबमध्ये आमची सत्ता आली, पंजाबमध्ये आम्ही कशा प्रकारे काम करतोय हेही पूर्ण देश बघतोय.
म्हणजे अगदी मोहल्ला क्लिनिक सारखा एक छोटासा उपक्रम असेल की तुमच्या भागामध्ये एक छोटंसं मोहल्ला क्लिनिक असावं. एक एकदम साधी कन्सेप्ट, पण त्या साध्या कन्सेप्टने सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल होऊ शकतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत या येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी म्हणून आम्हाला द्यायच्या आहेत. म्हणूनच आम्ही मैदानात उतरतोय. आणि मैदानात उतरत असताना तुम्ही विचारलं की महाराष्ट्रासाठी काय विजन असेल, तर महाराष्ट्रासाठी नक्की तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या ज्या मूलभूत सुविधांसाठी आजही लोकांना संघर्ष करावा लागतोय, येणाऱ्या 5 वर्षात त्या सगळ्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी संघर्ष बंद झालेला दिसेल तुम्हाला आम आदमी पार्टीच्या माध्यमातून. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून ह्या सुविधा मजबूत करायच्या. फक्त ह्या मूलभूत सुविधा देणं म्हणजे विकास करणे असं नसतं, हे लक्षात घ्या. पण तिथून सुरुवात करावी लागेल. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इथून मागेच पूर्ण झाल्या पाहिजे होत्या. पण दुर्दैव असं आहे, चलो अंधेर से देर भली काय म्हणतात ना, त्या देर से अंधेर ते काहीच असतं. त्याप्रमाणेच आपण आता कुठेतरी या ठिकाणी आलोय की ह्या सुविधा पटकन आपल्याला वाइंड अप करून व्यक्तिगत जीवनामध्ये त्या व्यक्तीचा विकास कसा होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हळूहळू या प्रश्नांना कुठेतरी आपण बगल देत 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 आपण त्यांच्या व्यक्तिगत विकासापर्यंत पोहोचू. आणि महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये जर महाराष्ट्राने संधी दिली, महाराष्ट्राने विश्वास टाकला, महाराष्ट्राच्या जनतेने जर कौल दिला, तर नक्कीच आम्ही आम आदमी पार्टी म्हणून आणि आम्ही या सगळ्या पार्टीचे घटक म्हणून महाराष्ट्रासाठी एक चांगलं भविष्य तयार करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. वा वा वा. मग पुन्हा एक मला त्याच्यात अजून एक प्रश्न जाणवला, असं स्वतःला एक इच्छा असते, आकांक्षा असते की मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. असं काही वाटतं का राजकारणात काम करताना की अरे हे मला हवंय, किंवा मी या दृष्टीने कधी काम केलंय? इच्छुक, मग अशी जो तुम्हाला शब्द आवडला नाही पण तरी पण तोच म्हणतोय असं नाही. यामध्ये 2 गोष्टी आहेत, लक्षात घ्या. काही बनण्यासाठी राजकारणात येणं आणि एक उद्देश घेऊन राजकारणात येणं यामध्ये फरक आहे. म्हणजे तुम्ही मला सुरुवातीचा जो पहिला प्रश्न विचारला होता की तुम्ही राजकारणात कसे आलात, तर मी काहीतरी एक उद्देश घेऊन आलेलो आहे. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी मला काही पदांपर्यंत नक्कीच जावं लागेल, यामध्ये काही शंका नाही. परंतु मला फक्त त्या पदापर्यंत जायचंय म्हणून या मार्गावर मी आलेलो नाही, हे पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्याकडे काही या मतदारसंघाबद्दल, या पूर्ण लोकांबद्दल, या सर्वसामान्य जनतेबद्दल काहीतरी करण्याची एक मनामध्ये भावना आहे. त्या भावनेच्या ज्यावेळी मार्गावर चालतो माणूस, तर त्यावेळी नक्कीच राजकारणाचं त्याला मदत घ्यावीच लागते. राजकारणामध्ये आल्यानंतर त्या सत्ता मिळवल्यानंतरच आपण काहीतरी करू शकतो. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या ठिकाणी जावं लागेल, ज्या पदापर्यंत जावं लागेल, त्यासाठी तर आपण नक्कीच संघर्ष करणार आहोत. पण तो संघर्ष हा प्रामाणिकपणे त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणार आहे, ना की त्या पदापर्यंत जाण्यासाठी असणार आहे. कारण पदापर्यंत गेल्यानंतर त्या पदाला न्याय देता येईल का हा प्रश्न मी स्वतःला विचारल्यानंतर उत्तर जर हो येत असेल तर त्या पदापर्यंत जाण्याचा मी विचार केला पाहिजे. आणि मी तो करतोय. आणि तो विचार केल्यानंतर पद महत्त्वाचं नाही आहे, तर लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ज्या ठिकाणी मला ते पद मिळालं नाही मिळालं तरी पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आपण या मैदानात आहोत. तर पद ही एक दुय्यम गोष्ट आहे, त्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त मला. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मनापासून दिलीत, कारण ती तुमच्या मनात, मी असं म्हणेन की एक ज्योत पेटलेली आहे आणि त्या ज्योतीची मशाल व्हावी आणि त्याच्या पुढं वणवा पेटावा. तो वणवा परिवर्तनाचा असेल, वणवा काय म्हणतो आपण या सगळ्या डेव्हलपमेंटचा असेल आणि त्याच्याबरोबर ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांची साथ मिळेल अशाच शुभेच्छा देतो. आणि आजचे माझ्या ते ही मुलाखत नाही, या गप्पा म्हणूया आपण, या आपण थांबूया. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद.